नमस्कार. चला तर आज आपण कंटोलीची भाजी बनवूया. त्यासाठी मी घेतली इथे कंटोली. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घालून ते स्वच्छ धुवून घेतलं. कडवटपणा असतो त्यामुळे आपण थोडंसं पाणी आणि मीठ घातलं याच्यामध्ये. मिठाने ते कडवटपणा निघून जाईल थोडासा त्याचा. आणि आपण ते धुतल्यानंतर स्वच्छ बाजूला काढून घेतले. आता हे बघा, मागचं आणि पुढचं टोक काढून आपल्याला ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. तर हे मी उभ्या आकाराने चिरायला घेतलेत. हे गोल आकारामध्ये पण चिरता येतात. गोल किंवा उभ्या आकाराने दोन्ही आकाराने आपण चिरू शकतो. हे बघा, मी चिरून घेते ते. आणि रानभाजी आहे ही वर्षातून एकदाच आपल्याला खायला मिळते आणि खूप शरीरासाठी खूप पोषक अशी भाजी आहे. खूप चविष्ट लागते. बनवताना खूप मेहनत आहे, पण खायला तेवढीच चविष्ट लागते ती. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याच्या आतमध्ये बिया पण असतात, त्या बिया पण आपण काढून घेतो. काहीमध्ये बी नसते, काहीमध्ये बिया असतात, तर ती बी आपण काढून घेतली पाहिजे त्याच्यातून. हे बघा, आपण पूर्ण चिरून घेतोय आणि छान अशी आपण भाजी बनवणार आहेत आज वेगळ्या पद्धतीने. खूप टेस्टी भाजी होते ही. आणि ही भाजी वर्षातून एकदा आपण खायलाच हवी. भरपूर ऊर्जा आणि खूप पौष्टिक आहार त्याच्यातून आपल्याला मिळतो खायला. आणि शरीराची प्रतिकारशक्ती पण वाढते. हे बघा, मी अशा पद्धतीने उभ्या आकाराने चिरून बिया काढून घेतलेल्या आहेत. इकडे आपण कांदा चिरून घेतोय. फोडणीसाठी आपण कांदा चिरतोय. हे बघा, कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण मिरची आणि लसूण या आपण, हे बघा, टॅमॅटो घेतला तिथे मी. एक मीडियम आकाराचा टॅमॅटो आहे, तो पण आपण चिरून घेतोय. टॅमॅटो चिरून झाल्यावर आपण लसूण आणि मिरचीचं मिक्स करणार आहेत बारीक मिक्सरमध्ये. कोथिंबीर पण आपण घालणार आहेत त्याच्यात थोडी. वरून गार्निशसाठी आपल्याला कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण मी ते चिरून घेते. आणि त्यानंतर आता इकडे मी लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या याचं बारीक भरड करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आणि दुसरीकडे आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे. त्यानंतर कढीपत्ता घातला थोडासा. थोडंसं जिरं घातलं आहे. थोडी मोहरी घातली आपण त्याच्यात. त्यानंतर चांगला तेलाची फोडणी चांगली कडकडीत झालेली आहे. त्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये घातला. आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे छान. आणि त्यानंतर आपण मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये आपण घालणार आहेत. आणि मग पुन्हा आपण ते छान मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण चिरलेला टॅमॅटो टाकला. आता हे मिश्रण छान आपल्याला मऊसर करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला. त्यानंतर आपण लाल तिखट घातलं याच्यामध्ये, लाल मसाला, धणे पावडर घातली थोडी अर्धा चमचा आपण तिथे हळद घातली आहे. आणि छान ही ग्रेव्ही करून घेतली आपण. त्यानंतर आपण चिरलेले कंटोली आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान मिक्स करून घेतले आपण त्याच्यामध्ये ते. हे बघा, छान मिक्स झाले. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आपण. मीठ आपण आधी पण घातलं होतं थोडंसं. धुताना मीठ घेतलेलं, त्याच्यामुळे ते आता थोडंसं कमी घातलं आपण. त्याच्यानंतर आपण ते वाफेवरच शिजवणार आहेत. आणि एक वाफ आपण 5-7 मिनटाची वाफ घेतलेली आहे तिथे आपण. आणि त्याच्यानंतर आपण ते ओलं खोबरं किसून घेतलं होतं ते मी त्याच्यामध्ये घातलं आहे. आता पुन्हा ते आपण मिक्स करून घेऊया. छान ते एकत्रित मिक्स केलं. पुन्हा आपण एक 5 मिनटाची तिथे वाफ काढून घेतो आहे. हे बघा, पुन्हा आपण ती वाफ काढली. आता ते आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर आपण वरून घातली ती गार्निशसाठी. आणि ही बघा, खूप टेस्टी आणि चविष्ट अशी आपली भाजी, जी फक्त पावसाळ्यातच खायला मिळते आपल्याला. आणि अशी आपली भाजी खूप टेस्टी झालेली आहे. ही तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सहज खाऊ शकता.
आणि खूप चविष्ट लागते. माझी दाखवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.